नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उडदाच्या डाळीपासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर काय बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती. आता ही उडदाची डाळ मी 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे. पहा, आपली उडदाची डाळ छान अशी भिजली गेलेली आहे. तर पहा, इथे मी डाळ तोडून दाखवते. आपली डाळ छान अशी भिजली गेलेली आहे. जर का तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवायची असेल आणि तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर सकाळी 2 ते 3 तास तुम्ही ही डाळ भिजत घालू शकता. ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. चला आता ह्याला बारीक करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घ्यायची. तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडे असेल तर तुम्ही एकाच वेळी सगळी डाळ बारीक करू शकता. माझ्याकडे छोटे भांडे आहे त्यामुळे मी थोडी डाळ बारीक करून घेणार आहे. पहा, आता इथे आपण ही सगळी डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण इथे जो पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थात छान अशी चव येण्यासाठी आपण इथे 2 वस्तू घालणार आहोत. ते म्हणजे 2 हिरव्या मिरच्या आणि 2 तुकडे आले. पहा, आले घातल्यानंतर आपण छान असे मिक्सरला वाटून घेणार आहोत. पहा, इथे आपले मिश्रण तयार आहे. यामध्ये मी चिमूटभर सोडा घालणार आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच फेटून घ्यायचं आहे. यामुळे काय होते, आपले मिश्रण अगदी मऊ पडते. तर पहा, हे मिश्रण मी छान असं मिक्स करून घेणार आहे. मी हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे, म्हणजेच फेटून घेणार आहे. तुम्ही हे मिश्रण हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. यामध्ये जर तुम्हाला थोडा सोडा नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. मी इथे थोडं सोड्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपण जो पदार्थ बनवणार आहे तो थोडासा फुगला जाईल याकरता मी इथे थोडा सोडा वापरलेला आहे. पहा, छान असं हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हे मिश्रण एकजीव केलेले आहे. तर आता यावर प्लेट झाकून 10 मिनिटाकरता ह्याला भिजायला ठेवूया. तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. यामध्ये आपण अर्धा कप भाजकी डाळ टाकणार आहे. यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे. यानंतर यामध्ये ओले खोबरे किंवा तुम्ही सुकं खोबरं असेल तरी चालेल, तरी टाकू शकता. मी इथे सुके खोबऱ्याचा वापर केलेला आहे. यानंतर लसणाच्या 4 पाकळ्या आणि थोडं आलं टाकून हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर पहा, इथे मी यामध्ये पाणी न घालता आधी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. यानंतर थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी आपण जो पदार्थ बनवणार आहे त्या पदार्थासाठी मी चटणी बनवत आहे. पहा, पाणी टाकल्यानंतर आपलं हे वाटण छान असं बारीक झालेलं आहे. यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि परत अजून एकदा हे वाटण बारीक करून घेणार आहे. तर आजचा पदार्थ उडदाच्या डाळीपासून आहे. उडदाच्या डाळीपासून पदार्थ म्हटलं तर तुम्हाला समजलंच असेल की उडदाच्या डाळीपासून फक्त मेंदूवडा किंवा उडीद वडाच बनतो. तर इथे आपली चटणी तयार आहे. आता ही एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात. पहा, आपली चटणी इथे तयार आहे. तर यावरती आपण एक फोडणी घालणार आहोत. चला तर मग फोडणीची तयारी करूया. त्याआधी मी इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि ही चटणी छान अशी मिक्स करून घेणार आहे. तर पहा, तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल कडकडीत गरम केलेले आहे. तर यामध्ये आता आपण जिरे घालणार आहे. जिरे छान असे तडतडले की यामध्ये हिंग टाकणार आहे. हिंग टाकल्यानंतर यामध्ये 2 मिरच्या टाकणार आहे. मिरच्या छान अशा फुगल्या गेल्या की ही फोडणी आपण चटणीमध्ये घालणार आहोत. चला तर मग ही फोडणी आपण चटणीमध्ये घालून घेऊयात. पहा, चटणीमध्ये फोडणी मी घातलेली आहे. यानंतर याला छान असे आपण मिक्स करून घेऊयात. पहा, यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. तर इथे आपली चटणी तयार आहे. तर पहा, 10 मिनिटानंतर उडदाच्या डाळीच्या बॅटरवरचं मी हे प्लेट काढणार आहे. पहा, इथे आपले पीठ छान असं भिजलेले आहे. तर एकदा हे पीठ छान असं मिक्स करून घेऊयात. छान असं एकदा फेटून घेऊयात. तर पहा, आपलं पीठ किती हलकं फुलकं झालेलं आहे. तर यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं अजून एकदा मिक्स करून घेऊयात. तर पहा, उडदाची डाळ बारीक करताना यामध्ये पाणी घालायचं नाही. जर पाणी घालायचंच असेल तर फक्त 1च चमचा घालायचा. तर हे बॅटर आपल्याला इथे घट्टच पाहिजे. जर पातळ झाले असेल तर आपल्याला याचे वडे करता येणार नाही. यानंतर पहा, इथे मी हाताला तेल लावून घेतलेले आहे. तेल लावल्यामुळे आपला वडा हाताला चिटकत नाही. तर इथे मी ज्या मापाने आपल्याला वडा बनवायचा आहे तेवढेच पीठ मी घेतलेले आहे आणि छान असं त्याचा वडा बनवून घेणार आहे. पहा, या पद्धतीने आपण हातावर थापून घ्यायचं आहे हे पीठ. पहा, पीठ छान असे हाताला थापून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण बारीक असं होल करणार आहे. पहा, कडेने आपल्याला हे पीठ छान असं गोल आकाराने दाबून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने पहा, इथे मी हे बॅटर हातावर थापून घेतलेले आहे. तर याच पद्धतीने आता आपण यामध्ये होल करणार आहोत
तर बोटाला थोडं तेल लावायचे आणि या पद्धतीने याला होल पाडून घ्यायचे आहे। तर पहा या पद्धतीने होल पाडल्यानंतर आपला वडा हाताला चिटकत सुद्धा नाही। तर पहा इथे आपला वडा तयार आहे। तर पहा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवले होते। तेल छान असे कडकडीत गरम झाले आहे। तर आता हा वडा मी तेलामध्ये सोडून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने आपण यामध्येच वडा सोडलेला आहे, जेणेकरून तेल आपल्या अंगावर उडणार नाही। तर इथे आपल्याला गॅस जास्त मोठाही नाही ठेवायचा आणि जास्त बारीक नाही ठेवायचा, एकदम मीडियम ठेवायचा आहे। तर गॅस बारीक असल्यामुळे काय होते, आपला जो वडा आहे तो आतपर्यंत छान असा भाजला जात नाही आणि जर एकदम मोठा ठेवला तर आपला वडा जास्त भाजला जातो, करपला जातो आणि पटकन भाजला जातो। त्यामुळे आपल्याला इथे गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून आपला वडा आतमध्ये छान असा भाजला जाईल। तर पहा इथे मी तुम्हाला एक वडा तळून दाखवलेला आहे। तर याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे तळून घेऊयात। तर पहा काही जणांच्या वड्याला जास्त तेल असतं, तर आपल्या वड्याला थोडंही तेल इथे दिसत नाही, पाहू शकता। तर याच पद्धतीने आपले इथे सर्व वडे तयार झालेले आहे, सोबतच आपली चटणी देखील तयार आहे। तर मंडळी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। तर पहा इथे मी तुम्हाला एक वडा दाखवते। तर पहा आपला वडा छान असा क्रिस्पी क्रंची झालेला आहे, बघू शकता। तर पहा इथे आपल्या वड्याला थोडे सुद्धा तेल दिसत नाही, बघू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि घरच्यांना देखील एकदा नक्की खाऊ घाला आणि चवीला देखील हे वडे अप्रतिम लागतात आणि दिसायला देखील बघा हे वडे छान आणि गोलसर दिसत आहेत। तर पहा मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते। तर हे वडे जर गरम गरम असतील तर खायला एकदम भारी वाटतात आणि एकदम चव देखील त्याची अप्रतिम लागते। तर पहा इथे मी तुम्हाला हा वडा तोडून दाखवते। तर पहा आपला हा वडा आतमधून देखील छान असा तळला गेलेला आहे, म्हणजेच भाजला गेलेला। इथे मी मार्केटमधली डाळ वापरली नसून घरची डाळ वापरलेली आहे। तुम्ही जर मार्केटमधले वापरत असाल तर त्या डाळीचे देखील वडे छान होतात। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली एकदा नक्की कमेंटमध्ये कळवा। पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।